येत्या 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कराच्या दरामध्ये मोठे बदल होत आहेत। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनंही स्वस्त होणार आहेत। जीएसटी परिषदेनं 3 सप्टेंबर रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे 12% आणि 28%चा सध्याचा जीएसटी दरांचा टप्पा रद्द होणार असून नव्या प्रणालीनुसार आता 5%, 18% असे दोनच स्लॅब असणार आहेत। सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी कर सुधारणेची घोषणा केली होती। त्यानुसार जीएसटी परिषदेनं 3 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक निर्णय घेत 5%, 12%, 18% आणि 28%चे 4 वेगवेगळे जीएसटी दर रद्द करून आता फक्त 2 टप्पे ठेवले आहेत। त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू होणार आहे। या निर्णयामुळे अमेरिकेनं भारताच्या निर्यातीवर लावलेल्या 50% करवाढीचा आर्थिक परिणाम कमी करण्यास मदत होईल। तसंच देशातील खरेदी वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। जीएसटी काउन्सिलनं दूध, पनीर आणि भारतीय भाकरींसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंवरील कर रद्द केलाय। याशिवाय कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवर वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधांवरही 0 जीएसटी लागू केलाय। मात्र लक्झरी कार, तंबाखू, सिगारेट यांसारख्या काही वस्तूंवर विशेष 40% कर ठेवला जाणार आहे। ज्या वस्तूंवरील जीएसटी कमी होणार आहे त्यांची यादी पुढील प्रमाणे: दूध, पॅकबंद पनीर, छेना यांवरील 5% जीएसटी पूर्णपणे रद्द। सर्व भारतीय भाकऱ्या, त्यामध्ये चपाती, पोळी, पराठा, परोठा आता 0 जीएसटी। 33 जीवनरक्षक औषधांवरील 12% जीएसटी रद्द। कर्करोग, दुर्मिळ आणि गंभीर आजारांवरील औषधांवरील 5% जीएसटी ही रद्द। वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावरील 18% जीएसटी रद्द। कॉपी, नोटबुक, पेन्सिल आणि इरेजर शार्पनर यांचा 12% जीएसटी रद्द। औषधांवर 0 जीएसटी केल्यानं रुग्णांना मोठा दिलासा मिळेल। 22 सप्टेंबर पासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून हे दर लागू होणार आहेत। मात्र गुटखा, तंबाखू आणि सिगारेट यांना सूट मिळणार नाही।